नमस्कार मंडळी, मी रुपाली तुम्हा सर्वांचे मनातील महाभारत या सत्रात पुनश्च स्वागत करते. याचे वाचन जरी मी करत असले तरी याचे लेखक सचिन नाईक हे आहेत. आज आपण भीष्मांविषयी बोलणार आहोत. तत्पूर्वी भीष्मांविषयी थोडक्यात तुम्हाला सांगते. भीष्म महाभारतातील एक महान आणि पराक्रमी योद्धा होते. त्यांचे मूळ नाव देवव्रत असे होते. ते राजा शंतनू आणि गंगा यांचे पुत्र. वडिलांच्या आनंदासाठी त्यांनी आयुष्यभर अविवाहित राहण्याची व कधीही राजा न होण्याची कठोर प्रतिज्ञा घेतली. त्यामुळेच त्यांना भीष्म हे नाव मिळाले. त्यांना शस्त्राचे ज्ञान गुरु परशुराम यांच्याकडून मिळाले. ते अत्यंत ज्ञानी, धर्मनिष्ठ आणि कर्तव्यपरायण होते. आपल्या वडिलांकडून त्यांना इच्छा मृत्यूचे वरदान प्राप्त झाले होते. जोपर्यंत हस्तिनापूर सुरक्षित हातात जात नाही तोपर्यंत त्यांनी त्याचे रक्षण करण्याचे जणू ब्रीदच घेतले होते. कुरुक्षेत्रात त्यांनी कौरवांच्या बाजूने लढा दिला आणि शेवटी बाणांच्या शैयेवर त्यांनी देहत्याग केला. तर आता आपण भीष्मांना समजून घेऊया. भीष्म हा फक्त एक योद्धा नव्हता. तो मानवी अंतःसंघर्षाचं प्रतीक होता. कर्तव्य, शपथ आणि प्रेम या तिन्हीच्या संग्रामात तो आयुष्यभर अडकला. त्याची तर्कबुद्धी धर्माशी बांधलेली, पण मन करुणेने विदर्ण झालेलं. मानववंशशास्त्र सांगतं की नात्यांच्या रक्षणासाठी माणूस स्वतःचं अस्तित्व विसरतो. भीष्म त्याचं मूर्तिमंत उदाहरण. स्वतःच्या वडिलांच्या सुखासाठी त्याने सर्व त्याग केलं. मानसशास्त्राच्या दृष्टीने तो दडपलेल्या भावनांचा, न बोललेल्या वेदनांचा ग्रंथ ठरतो. त्याचं मौन हे तत्वज्ञान होतं आणि त्याचा संघर्ष मानवी चेतनेचा आरसा. अंबाला पळवून आणलं हे त्याच्या शपथेचं आणि पितृसत्ताक समाज व्यवस्थेचं फलित होतं. त्याने ती कृती कर्तव्य म्हणून केली, पण तीच कृती त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी नैतिक चूक ठरली. भीष्माच्या तर्काने तो राजधर्म आणि पितृआज्ञा पूर्ण करत होता, पण मानसशास्त्राच्या नजरेत तो त्या काळाच्या सामूहिक अवचेतनेचा गुलाम होता, जेथे स्त्रीला स्वतंत्र इच्छेचं अस्तित्व नव्हतं. द्रौपदीच्या अपमानाच्या क्षणी भीष्माचं मौन हे धर्मनिष्ठेचं नव्हतं, ते त्या धर्माच्या आधिपत्याचं प्रतीक होतं. नियम मोडण्याची क्षमता असूनही आयुष्यभर जपलेला कर्तव्य या चौकटीने त्याच्या विवेकाला कैद केलं. तो धर्माच्या शब्दार्थात अडकला आणि मानवतेचा अर्थ हरवला. त्याने द्रौपदीचं रक्षण केलं नाही, कारण तो न्याय आणि शपथ याच्या संघर्षात शपथेच्या बाजूने उभा राहिला. त्या दिवशी तो युद्धात नाही तर स्वतःच्या विचारांच्या कैदेत पराभूत झाला. भीष्म म्हणजे मनुष्यांच्या त्या क्षणांचं प्रतीक जेव्हा आपण योग्यतेची जाणीव असूनही मौन राहतो. कारण कधी कधी प्रश्न स्पष्टच असतात, पण उत्तर देण्याचं धैर्य आपल्यात नसतं. समाजाचे नियम मोडू नये म्हणून. तर हे होते भीष्म. तुमचे मत मला कमेंट्सच्या द्वारे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि हो, तुम्ही माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण त्यांनीच माझा उत्साह वाढत आहे.
तर परत एक महाभारतातील एक व्यक्तिरेखेसोबत परत तुमच्यासमोर उपस्थित राहीन. नमस्कार.